नमस्कार मंडळी, मी रुपाली मुंडे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळा आलाय ना, चला तर मग आता आपण कैरीचे पने बघू. हो, तोंडाला पाणी सुटलं ना. चला आता आपण रेसिपी बघूया. अगदी 2 साहित्यातच कैरीचं पन्ह होणार आहे. आपण घेतल्या आहेत कैऱ्या, या चांगल्या अशा कडक बघून घ्यायच्या आहेत आणि गूळ घेतलाय आणि सर्वात आपण कुकरमध्ये या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, त्या उकडायला ठेवणार आहोत. अगदी कैऱ्या बुडतील इतकंच पाणी आपण त्यात ठेवणार आहोत. हे बघा. आणि ह्याच्या आता आपण 4 शिट्या काढून घेणार आहोत. बघा, कैरी आपली छान उकळली आहे. मी आता त्याचा गर तुम्हाला काढून दाखवते. इथे मी ना काही कैऱ्यांचा गर काढून ठेवला. आता हे असा करून आपण सगळा गर काढून घेऊया कैऱ्यांमधला. मी गर कैरीचा काढून घेतलेला आहे. गूळ बारीक चिरून घेतलाय. इथे वेलची पूड आपण कुटून घेतली. आता आपण मिक्सरमध्ये गूळ टाकणार आहोत. जेवढी आपली कैरी आहे आणि जेवढं तुम्हाला गोड पाहिजे तो गूळ घ्यायचा आहे मिक्सरमध्ये टाकून. कारण का गूळ आहे ना खडे लवकर गूळ मी मिक्सरमधनं काढून घेतलाय, म्हणजे तो पाण्यात घातला लवकर विरघळेल. आणि आता आपण हा कैरीचा गर काढलेला तो मिक्सरमध्येच टाकून घेऊया. गुळात पाणी टाकून घेणार आहोत, जितकं आपल्याला पातळ हवं आहे तितकं. आणि आता गूळ आपण हा वितळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये छानपैकी. मी गूळ मस्तपैकी पाण्यात विरघळून घेतलाय. आता चवीनुसार त्यात थोडं मीठ घालते. तुम्हाला सेंधव मीठ घालायचं असेल तर तेही घालू शकता. वेलची पूड घालते आणि आता आपला हा गर घालणार आहे मी पाण्यात. आंब्याचा आपण कैरीचा उकडून गर काढलेला तो मी मिक्सरला लावून घेतला. आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार. माझी ही पन्याची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका.